पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे शिंदोडी येथील भूमिपुत्र व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी भाजप प्रणीत शासनाला संघटनेचा पाठिंबा दर्शवित संपूर्ण राज्यभर दौरे करत संघटना तसेच भाजपच्या वाढीसाठी भरघोस काम केल्याने त्यांना या महायुतीने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिले होते। याचा आनंदोत्सव त्यांच्या गावात व राज्यभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता। मात्र आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्याने त्यांच्या संघटनेमार्फत अनेक बैठका होत असून 12 बलुतेदार व 18 पगड जातींना सामावून प्रत्यक्षाने तळागाळासाठी काम करणार असल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी सांगितले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी। पाहूया। आपण आज शिरूर तालुक्यातील शिंदोडी या गावात आहोत। दौलत नाना शितोळे यांना जे काही महायुतीने चांगलं पद दिलंय आणि त्याचा विनियोग हा समाजासाठी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेत। आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर नेमकं ह्या पदाचा उपयोग काय होईल किंवा त्यांचे जे राज्यभर दौरे चालू आहेत जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून नानांना विचारून घेऊ आपण की नेमकं आपण ह्या समाजासाठी जे 18 पगड आणि बलुतेदार समाज आहे त्यांसाठी काय धोरण आहेत हे आपण विचारून घेणार आहोत। आज शिंदोडी या ठिकाणी काही मीटिंगच्या निमित्तानं काही लोक या ठिकाणी आली। अनेक समाजाचे लोक या ठिकाणी, अनेक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आपण बोलवली होती। यामध्ये आपण जो प्रश्न विचारला की महामंडळाची नेमणूक झाल्यानंतर याच्यामध्ये आपली काय भूमिका आहे। खऱ्या अर्थानं रामोशी बेडर समाजामध्ये ही पहिली अशी गोष्ट आहे की पहिली अशी घटना आहे की त्यामध्ये रामोशी समाजाचा एखादी व्यक्ती, एखादा कार्यकर्ता महाराष्ट्र राज्याच्या एका राजकारणामध्ये आपण कुठंतरी त्यांना जागा देतोय। आर्थिक विकास महामंडळावरती त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। रामोशी समाजातला इतिहासातली ही पहिली गोष्ट आहे। दुसरं असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या ह्या इलेक्शनमध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही भारतीय जनता पार्टी असन, राष्ट्रवादी असन, शिवसेना असन, महायुतीची घटक पक्ष म्हणून जय मल्हार क्रांती संघटना आहे। ह्या संघटनेने ह्या घटक पक्षामध्ये जायचं किंवा ह्या महायुतीला पाठिंबा द्यायचं कारण हे आहे की आमच्या अनेक मागण्या होत्या। त्या मागण्या पूर्ण ज्या मागण्या आम्ही मांडल्या त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन करून त्या मागण्या पूर्ण करून घेतल्या। ज्या मागण्या गेल्या स्वातंत्र्य काळानंतर 75 वर्षानंतरही त्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाही, त्या मागण्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि 70 लाख 75 लाख समाज जो आहे, एक शिक्की एक नेता म्हणजे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस ह्या साहेबाला मानून आणि महायुतीला मानून महायुतीचा कुठलाही प्रतिनिधी असन, कुठलाही त्या ठिकाणी उमेदवार असन, त्या ठिकाणी ताकदीने आणि इमानदारीने रामोशी समाज त्या ठिकाणी काम करणार आहे। नाना, आता सरकारने महाराष्ट्रातील विविध आयटीआयना थोर महापुरुषांची नाव दिली, तुमचं काय मत आहे त्याबद्दल, आपल्या समाजाबद्दल त्या ठिकाणी नाव दिलं? त्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष आणि त्याच्या आधी रामोशी बेडर समाजाचे कमीत कमी 42 जे नेते होते, जे राष्ट्रीय पुरुष होते, त्यापैकी आजपर्यंत एकाही व्यक्तीचा कुठल्या सरकारी टपरीला सुद्धा नाव पाठीमागच्या सरकारला देता आलं नाही। आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगतो की आपण ज्यावेळेस यादी काढली आणि आपल्याला ज्यावेळेस समजलं, जे याच्यावरती मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आपण ती जी यादी काढली आणि दिली आणि त्याच्यामध्ये आपल्या 5 महापुरुषांची नावं त्या ठिकाणी दिली। 5 महापुरुषांमध्ये आपण पहिलं नाव बहिर्जी नाईकांचं त्या ठिकाणी इटा ITI कॉलेजला दिलं। दुसरं आपल्या जतमध्ये सिंदूर लक्ष्मणांचं त्या ठिकाणी नाव दिलं। तिसरं आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं पुरंदरमध्ये नाव दिलं।
परत दुसऱ्यांदा परत आद्य क्रांतीराजे उमाजी नाईकांचं राहता या ठिकाणी कॉलेजला नाव दिलं. आणि जे कटप्पा नाईक म्हणून आहेत ते गडचिरोलीमध्ये त्या कॉलेजला त्यांचं नाव दिलं. खऱ्या अर्थानं आमच्या महापुरुष, एवढे मोठे महापुरुष असताना आजपर्यंत एकही महापुरुषाचं कुठंही नाव देता आलं नाही. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मी हेच मांडणी करणार आहे की महापुरुष जे उमाजी नाईक आणि बाकीचे जे होते, समजा बाकीच्यांना माहीत नसतील, पण स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून बहिर्जी नाईकांना मानत होते. प्रत्येक व्याख्यानामध्ये प्रत्येक छत्रपतींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चालणारा माणूस, प्रत्येक छत्रपतींच्या मोहिमेमध्ये फत्य करणारी व्यक्ती म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईकांनी जर छत्रपतींना सांगितलं तर छत्रपती त्या ठिकाणी लढायला जायचे, अशी त्यांची भूमिका होती. त्या सुद्धा त्या ठिकाणी बहिर्जी नाईकांचं सुद्धा आजपर्यंत कॉलेजला किंवा कुठल्या टपरीला सुद्धा नाव देता आलं नाही. खऱ्या अर्थानं माझा इथून पाठीमागच्या काळामध्ये जी असणारे जे सरकार होते त्या सरकारला माझा सवाल आहे की बहिर्जी नाईक एका रामोशी समाजामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी आपण नाव दिलं नाही का? आणि खरोखर मी महाराष्ट्र राज्यातील या सरकारला जे आमचे दैवत आम्ही मानतो, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्या मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, सर्वांना मी धन्यवाद देतो की आपल्या सरकारच्या काळामध्ये 5 महापुरुषांची आमची नावं लागली आणि खऱ्या अर्थानं रामोशी समाजाला न्याय मिळवून दिला, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. जय मल्हार क्रांती संघटना जी आहे तिचं आता नाव महाराष्ट्रात केलं, तुम्हाला चांगलं पद पण मिळालंय. तर नेमकं आता हा घटक पक्ष मध्ये समावेश केलाय का? आणि जय मल्हार क्रांती संघटनेत फक्त तुमच्याच समाजाचे लोक आहेत का, आणखीन काही समाजांना या ठिकाणी घेतलं? जय मल्हार क्रांती संघटना ही ज्यावेळेस आपण स्थापना केली, ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं ठरलं, त्यावेळेस आपण जय मल्हार क्रांती संघटना हे नाव याच्याकरता ठेवलं की जेवढ्या संघटना आहेत, जेवढ्या जाती आहेत, 18 पगड जातींचा झेंडा पिवळा आहे. जय मल्हार क्रांती संघटनेचा हा पिवळा झेंडा आहे. ज्या कुलदैवताच्या नावावरती जय मल्हार म्हणून आपण हे केलेलं आहे ते त्याचा खंडेरायाचं हे सर्व कुलदैवत 18 पगड जातींचं आहे. त्यामुळं जय मल्हार क्रांती संघटना एकट्या रामोशी बेरड समाजाकरता नाही, 18 पगड जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असताना अनेक पदाधिकारी अनेक जाती धर्मातले आहेत, म्हणून आपण सर्व बहुजन समाज एकत्र करून आपण त्या ठिकाणी संघटना बांधलेली आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येऊ लागल्यात, तर नेमकी आपली आता भूमिका काय असणार आहे? आपण घटक पक्ष म्हणून आपल्या संघटनेला याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला आपल्याला जे आपल्या संपर्कात असणारा जो बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या ह्या इलेक्शनला सर्व एक ताकदीने भारतीय जनता पार्टी आणि त्यांना ज्यांचे घटक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. कारण एक आम्हाला आत्ता समजलेलं आहे, सर्व रामोशी समाज असन, मातंग समाज असन, बौद्ध समाज असन, धनगर समाज असन, भिल्ल समाज असन, पारधी समाज असन, लवार समाज असन, सुतार समाज असन, कोल्हाटी समाज असन, अजून कोळी समाज असन, माळी समाज असन, सर्व समाजाला एक तर आता कळालेलं आहे की आपल्याकरता ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी नाही, कुणी केलं नाही. आणि ज्यांनी आत्ता केलेलं आहे ते हा महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमचंही काहीतरी म्हणजे हे आहे की आम्ही त्या ज्यांनी आमच्याकरता केलेलं आहे त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार आहे. महाराष्ट्रातला बहुजन समाज हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागं ठामपणे इथून पुढच्या काळामध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये उभं राहून ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे होतील याच्याकडे आमचं लक्ष आहे. महाराष्ट्रातला पूर्ण बहुजन समाज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या घटक पक्षांचे जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना निवडून आणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा कसं स्थापन होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता हे जे इलेक्शन येते, तुमच्याकडे एक चांगलं नेतृत्व म्हणून तुम्हाला पद पण दिली, तुम्ही आता कोणत्या मुद्द्यांवरती आता समाजामध्ये जाणार आहात? या महाराष्ट्रामध्ये 12 बलुते आणि 18 पगड ज्या जाती आहेत यांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत.
ज्या स्वातंत्र्य काळानंतर आतापर्यंत कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आता 2.5 वर्षापासून देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये एक लक्ष घालून, ज्यावेळेस मला वाटते 2014ला देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर ह्या सर्व 18 पगड जातींना न्याय मिळायला लागलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या समस्या 18 पगड जातींच्या 12 बलुतेदारांच्या असणार आहेत, त्या नक्की आम्हाला माहिती आहे की जर देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आमच्या सर्व ज्या मागण्या आहेत या सर्व मागण्या आमच्या पूर्ण करणारी एकमेव व्यक्ती ती आहे. शेवटचा प्रश्न घेतो की आता शिरूर हवेली मतदारसंघातून उमेदवार निश्चित झालाय का तुमच्यापर्यंत? काय आज 24 तारीख आहे, 24 ऑक्टोबर, काय बातमी आली का? आणि जर झाला असेल किंवा कोण असेल ते, तर तुमचं नियोजन आता शिरूर हवेलीमध्ये कशा प्रकारचं आहे? जे महाराष्ट्रामध्ये नियोजन असणार आहे त्याच्यापेक्षा अतिशय नेटकं ज्याला म्हणतो आपण, ते नियोजन शिरूर हवेलीच्या मतदारसंघामध्ये असणार आहे. या मतदारसंघामध्ये 12 बलुती 18 पगड जाती आम्ही एकत्र केलेल्या आहेत. यामध्ये आमचं जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये 60% मतदान आमचं त्या ठिकाणी 12 बलुतेदारांचं आणि 18 पगड जातींचं, बहुजन समाजाचं त्याच्यात असणार आहे. येणाऱ्या ह्या इलेक्शनला जे महायुतीचा जो घटक पक्षाचा जो उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्या ठिकाणी त्या उमेदवाराच्या पाठीमागं ह्या सर्व जाती धर्मातली लोक उभी राहून त्या उमेदवाराला जिंकून आणण्या आणि मोठ्या फरकाने जिंकून आणण्याकरता आपण त्या ठिकाणी ताकदीने त्याच्या पाठीमागं उभं राहणार आहे. आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व माझ्या 12 बलुतेदार, 18 पगड जाती व बहुजन समाजाला आवाहन करणार आहे. दौलत शितोळे नावाची एक व्यक्ती शिंदोडी गावामध्ये जन्माला आलेली आहे. ज्या रामोशी समाजाचा इतिहास आहे की दिलेल्या शब्दाला जागणारी व्यक्ती म्हणून जागणारे जात आहे, आणि त्या जातीला समोर ठेवून आपल्याला शब्द या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतो की जे 18 पगड जाती, 12 बलुतेदार, बहुजन समाज, जे माझे सर्व जे समाज बांधव आहेत, ह्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण ताकदीने जय मल्हार क्रांती संघटना, आपण माझ्यावरती विश्वास टाका. इथून पुढच्या काळामध्ये रात्रीचा दिवस करीन, अर्ध्या रात्रीला आपल्याकरता त्या ठिकाणी येईन. आपण ज्या ठिकाणी आता ही संघटन केलेलं आहे याच्यामध्ये एकत्र येऊन आपण काम करा. आपल्याकरता मी इथून पुढच्या काळामध्ये जे जे सांगन त्याच्याकरता आपण कटिबद्ध राहणार, तुमच्या शब्दाला कटिबद्ध राहू, असं या ठिकाणी मी आवाहन करतो. अशा प्रकारे दौलतनाना शितोळे यांनी आज या ठिकाणी अनेक लोकांची मीटिंग घेतली. दररोज मीटिंग चालू आहेत. त्यांनी सांगितलं, मी ताकद देतो आणि तळागाळातल्या माणसांना वर आणण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. नेमकं त्यांच्या या सगळ्या ज्या घडामोडी आहेत यांना कुठपर्यंत यश येतंय आणि त्या यशासाठी हे सर्वजण किती झटतात हे पाहणं भविष्यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. मी रवींद्र खुडे, आपला आवाज, विभागीय संपादक, शिरूर.